नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज. तर बघा, व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्याला काय करायचं आहे, एक असं म्हणजे पूर्ण छाती मोजून घ्यायची आहे. ह्या बगलपासून ह्या बगलपर्यंत तर 14ची येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा भाग घ्यायचा आहे. तर ब्लाऊजची लांबी किती आहे, 12 इंच येत आहे. तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर बघा, दुबारा आपण नाही लक्षात आलं तर दुबारा मोजून घ्यायचं. असं काही नाही, घाईघाईनं आपण कापड काटायचा नाही. एक वेळा काटला तर आपला कापड वेस्ट जातो. तर आपली छाती म्हणजे 7ची येत आहे. 28 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघा, अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची. इथून आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे फ्रंट आणि क्रॉस पट्टी निघते. इथून आपल्याला 2चा आपल्याला बरोबर गळा मोजून घ्यायचा आहे. तर सेम असं आपल्याला ह्या शोल्डरपासून त्या शोल्डरपासून मोजून घ्यायचं आहे. तर किती येत आहे, आपण 2 इंच, 2.25 इंच जेवढं येत असेल तेवढं घेऊ शकतो. आता आपल्याला बगल मोजून घ्यायचं आहे. तर बगल आहे 5.5 इंच. आपल्याला छातीचा चौथा भाग 7 इंच घ्यायचा आहे. जेवढा तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असेल तेवढा घ्यायचा आहे. एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बगलमधून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. 1.5 इंच आपण घेऊ शकतो. सॉरी, 1.25 इंच नाही, 1.5 इंच थोडा कमी पण घेऊ शकतो. अर्धा इंच आपल्याला अंदरून आकार द्यायचा आहे. तर बघा, आपल्याला हा भाग आता कट करून घ्यायचा आणि दोन्ही आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला बॉक्स. तर आता आपल्याला ह्या साईडनं मापं टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला इथं 2.25 इंच आपल्याला शोल्डर जेवढं घ्यायचं तेवढं ब्लाऊज पाहून, तर मी इथं 3 इंच घेत आहे. आता बगल घ्यायचा आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर छातीचा भाग मोजून घ्यायचा आहे 7 इंच. 7 चौक 28, 2 इंच एक्स्ट्रा. त्याच्यानंतर आपल्याला बगलमधून 1.5 इंच, अंदरमध्ये आपल्याला अर्धा इंच, इथून आपल्याला 2.5-3 इंच. आता असा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता अंदरच्या भागाला पण आपल्याला असा हलका आकार द्यायचा आहे अर्धा इंचावर. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याकडे मापाचं ब्लाऊज असून त्याच्यावरून आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा. 6 इंच आलेला आहे, तर 6 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर गळ्याला आकार द्यायचा आहे. आता आपण 2.5 इंच इथून घ्यायचं आहे. तर आपल्याला 3.5 इंच क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर आपल्याला इथून 2.5 इंच घ्यायचं आहे. तर अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. असा आपल्याला इथून 3.5 इंच घेतला आहे, तर अर्धा इंच तिथून वाढवून आपल्याला असे तिरसा आकार द्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. 4ची, 4.5ची जेवढी येत आहे आपली तेवढी इथून आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर बघा, आपण इथून आता कटोरीला आकार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे वर 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून असा कटोरीला आकार द्यायचा आहे. बघा, किती सुंदर अशी कटोरी आली आहे. तर आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जिथून आपण मागचं साईड केलं आहे त्याच भागानं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा, मागचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला मुंड्याच्या भागाला असा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी पण कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरी बरोबर अशी कट करून घ्यायची आहे. बघा, फ्रंट आपला तयार झाला आहे, कटोरी पण तयार झाली आहे, मागचा पार्ट पण तयार झालेला आहे. आता आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे. तर बघा, आता पंच असलेल्या भागाला आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे, कारण कटोरी व्यवस्थित अशी परफेक्ट बसल्या पाहिजे ना, आपल्याला तशी काळजी घ्यायची आहे. चारही बाजूंनी आपल्याला कटोरीचा चॉक लावून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. तर दोनही साईडनं आपल्याला 1 इंच माप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त घ्यायचं आहे. दोनही साईडनं आपल्याला सेम असं मोजून घ्यायचे. त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला घ्यायचा. आता अशा प्रकारे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण वरच्या साईडनं अर्धा इंच घ्यायचा आहे. ह्या साईडनं पण आपल्याला थोडा भाग अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे
वरून पण आपल्याला हलकासा कटोरीला राऊंड द्यायचा आहे. तर आता आपण कट करत आहोत. अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच मी परफेक्ट कटोरी कशी बनवायची तर तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघा किती मस्त अशी कटोरी बनली आहे. आता आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे. डबल कपडा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन अस्तिंग तयार झाल्या पाहिजे. तर बघा बाई लांबी मोजून घ्यायची आहे. बाई लांबी आपली 5 इंच आहे, 4.5 इंच आहे. 4 इंच असली तर आपल्याला 5 इंच घ्यायची. तर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा. दंड आहे 6 इंच, तर मी 6 इंच घेत आहे. तर बघा आता अशा प्रकारे आपल्याला बाईला आकार द्यायचा आहे. आता अर्धा इंच आतमधून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे मुंड्यामधून झोलणं आल्या पाहिजे आणि परफेक्ट ब्लाऊज बसलं पाहिजे. हा दंड आहे 4.5 इंच, तर आपल्याला दंड 4.5 इंच घ्यायचा आहे. जेवढं तुमच्या ब्लाऊजचं माप आहे तसं घ्यायचं आहे. अशी आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. बघा 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक खाच लावून घ्यायची आहे, वर पण एक खाच लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण अर्धा इंचावर आपण आकार दिलेला आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा. हा भाग आपल्याला समोरच्या साईडनं जोडायचा, म्हणजे फ्रंटच्या भागाला जोडून घ्यायचा. पूर्ण अस्तर ब्लाऊज कट करून झालेला आहे बघा, एक पार्ट. आता मागचा साईड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा मला हा ब्लाऊज डिझाईनचा बनवायचा आहे. जेवढी आपल्या ब्लाऊजची लांबी असते तेवढी घ्यायची आहे. तर आपल्याला गळा कितीचा आहे तर आपला गळा मोजून घ्यायचा तसा आणि गळा घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. आता गळ्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची. जर डीप गळा घ्यायचा असेल तर आपण डीप गळा पण घेऊ शकतो. बघा अशा प्रकारे. तर आपल्याला आपला मागचा साईड पण आता मला डिझाईनचा गळा बनवायचा आहे, तर मी हा नंतर काटून घेणार आहे. तर आपल्याला जसंच म्हणजे ही बॉर्डर आहे साडीतली, दोन्ही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत. बॉर्डर मी नंतर मग काटणार आहे, म्हणजे नंतर जशी आहे तशीच सेम काटून घेणार आहे. नंतर काढल्याच्या नंतर बाई नंतर जोडून घेणार आहे. तर बघा अशी आपल्याला अशीच पाठ ठेवून आणि अस्तरची कटाई करून घ्यायची आहे. बघा आपली बाई कट झाली. किती अगदी लवकर आपली असे झटपट तयार होऊन राहिलेले होत आहे पाट. असेच आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकर पटपट आपल्याला असे पाट तयार करून घ्यायचे आहेत. बघा हा भाग आपल्याला पाठीचा भाग इथं ठेवून घ्यायचा आहे जसंच्या तसं, आणि त्याच्यावर काही पण ठेवून घ्यायचं नाही, तर आपल्याला टाचणी लावून घ्यायचा आहे. आणि हा पण भाग आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला गोल गळा काटायचा असला तर गोल गळा काटू शकतो. डिझाईन बनवायची असेल तर डिझाईन पण बनवू शकतो. मागचा पार्ट पण तयार झालेला. आता आपण फ्रंट भाग काटून घेऊ. बघा फ्रंट भाग पण तसाच ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यावर काही पण ठेवून घ्यायचं. आणि अशा प्रकारे खूप नाजूक कापड आहे हा, खूपच इकडे तिकडे होऊन राहिला. आणि हा शिफॉनचा कापड असल्या म्हणजे खूपच इकडे तिकडे घसरत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. अगदी 10-15 मिनिटात आपली कटाई होऊन जाते. हा एकदम नाजूक कापड आहे ना, त्याच्यानं थोडा इकडे तिकडे घसरत आहे. तर बघा असं आरामात असं ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर अशी बरोबर कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि कटोरी अशी कट करून घ्यायची सेम अशी. तर बघा कटोरी पण काटून झालेली आहे आपलीवाली. आता आपल्याला क्रॉसपट्टी काटून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायची. आपल्याला डबल घ्यायची असली तर आपण डबल कापड घेऊ शकतो. जर सिंगल घ्यायची असली तर सिंगल कापड घेऊ शकतो. तर बघा 2 कापड घेतले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एका साईडने अशी झालेली आहे. तर बघा आता आपली क्रॉसपट्टी पण कट करून झालेला आहे. पूर्ण ब्लाऊज पीस बघा कट करून झालेला आहे. ओके. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय.